लोकसभेच्या 7व्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी आज मतदान। पंतप्रधान मोदी, कंगना रनौत, अभिषेक बॅनर्जी यांच्या मतदारसंघात मतदान। 7 राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातील 57 मतदारसंघांमध्ये मतदान होणार। उत्तर प्रदेश, पंजाब, पश्चिम बंगाल, बिहार, ओडिशा, हिमाचल प्रदेश, झारखंड आणि चंदीगडचा समावेश। राज्यातल्या भाजपच्या प्रत्येक उमेदवाराकडे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने मागितला लोकसभा मतदारसंघाचा अहवाल। निकालानंतर विधानसभा निहाय विश्लेषण केलं जाणार। चांगली कामगिरी न केलेल्या आमदारांचं विधानसभेचं तिकीट धोक्यात येण्याची शक्यता। मध्य रेल्वेवरील मेगा ब्लॉकचा आजचा दुसरा दिवस। मेगा ब्लॉकमुळे आज लोकल सेवा केवळ भायखळा आणि दादर स्टेशनपर्यंत मर्यादित। मध्य रेल्वेवर कल्याण, कर्जत, कसारा, डोंबिवली इथनं सुटणाऱ्या लोकल केवळ दादर आणि भायखळ्यापर्यंतच धावणार। मेगा ब्लॉकमुळे एका दिवसात तब्बल 534 लोकल रद्द। प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता। ठाणे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 5च्या रुंदीकरणाचं 40 ते 50% काम पूर्ण। 600 मीटरचा ट्रॅक बाजूला सरकवण्यामध्ये यश। मुंबई विद्यापीठात विविध विद्याशाखेच्या एकूण 43 परीक्षा संपन्न। मध्य रेल्वेवरील ब्लॉकचा कोणताही परिणाम परीक्षांवर नाही। मध्य रेल्वेवरील मेगा ब्लॉकच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठातील सर्व शिक्षक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आज सुट्टी। आज होणाऱ्या परीक्षाही केल्या रद्द। ड्रायव्हिंग लायसन्ससाठी नवीन नियम जाहीर। आजपासून आरटीओ ऐवजी खासगी ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्रांवर जाऊन ड्रायव्हिंगची चाचणी देता येणार। आजपासून वेगानं वाहन चालवल्यास 1 ते 2 हजार रुपयांचा दंड आकारला जाणार। तर अल्पवयीन चालक आढळल्यास 25,000चा दंड। वाहन मालकाची नोंदणी रद्द केली जाणार। 14 जूनपर्यंत आधार कार्ड ऑनलाईन मोफत अपडेट करता येणार। मात्र ऑफलाईन पर्याय निवडल्यास प्रत्येक अपडेटसाठी 50 रुपये द्यावे लागणार। शेतकऱ्यांच्या दुधाला 5 रुपयांची सबसिडी योजना पूर्ण। 2 महिन्यात 3 लाख शेतकऱ्यांना 226 कोटींच्या सबसिडीचं वाटप। पारदर्शकपणे योजना राबवल्यानं दूध संघ आणि कंपन्यांकडून सचिव तुकाराम मुंढे यांचे आभार। थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र सलग दुसऱ्या वर्षी क्रमांक 1 वर। उपमुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। गेल्या वर्षीपेक्षा अधिक परकीय गुंतवणूक यावर्षी महाराष्ट्रात आल्याची फडणवीसांची माहिती। विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता। मंत्रिमंडळ विस्तार आणि काही मंत्र्यांच्या खात्यात बदल अपेक्षित। पालकमंत्र्यांच्या अदलाबदलीची ही शक्यता। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा झाल्याचीही माहिती। सगळे सोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी न केल्यास विधानसभा निवडणूक लढणार। मनोज जरांगेंची पुण्यात घोषणा। 4 तारखेपासून पुन्हा आमरण उपोषणाला बसणार असल्याची दिली माहिती। ओबीसीतून आरक्षण देता येणार नाही हे सरकार आणि कोर्टानं वारंवार जरांगेंना सांगितलं। तरीही आता काय भूमिका घ्यायची हा त्यांचा प्रश्न। 288 जागांबाबत जरांगेंनी केलेल्या वक्तव्यावर गोपीचंद पडळकरांचं प्रत्युत्तर। कुणीही पक्ष काढून स्वतंत्र निवडणुकीला सामोरं जात असेल तर तो त्यांचा अधिकार। जरांगे पाटलांची भूमिका लोक कसे स्वीकारतात ते येणारा काळ सांगणार। जरांगेंच्या विधानसभा निवडणूक लढवण्यावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। जरांगे एका समाजाचं नेतृत्व करतायत, त्यांना ही निवडणूक लढवण्याचा अधिकार। मनोज जरांगेंच्या निवडणूक लढवण्याच्या घोषणेवर भाजपचे नेते प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। कोकण पदवीधर निवडणूक लढवण्यावर मनसे ठाम। मनसेचे पदवीधरचे उमेदवार अभिजित पानसे उमेदवारी अर्ज आज भरणार। मुंबई शिक्षक मतदारसंघामध्ये नवा ट्विस्ट। भाजपकडून इच्छुक अनिल बोरनारे यांनी घेतले 2 उमेदवारी अर्ज। त्यापैकी एक भाजपच्या नावानं तर दुसरा अपक्ष म्हणून घेतल्याची माहिती। नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी विवेक कोल्हेंकडून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल। यावेळेला मविप्र शिक्षण संस्थेच्या माजी सरचिटणीस निलिमा पवारही उपस्थित। शरदचंद्र पवार पक्षातील एक मोठा गट काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत। सुनील तटकरेंचा पत्रकारांसोबत अनौपचारिक चर्चेमध्ये दावा। शरद पवारांच्या पक्षातील आमदारांचे सोनिया गांधींची भेट घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचीही माहिती। 4 जून नंतर अजित पवार गटातले बरेच आमदार बाहेर पडणार। सुनील तटकरेही भाजपत जाण्याच्या तयारीत। सुनील तटकरेंच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांची प्रतिक्रिया।
काँग्रेसमध्ये फूट पडली असून निवडणुकीत काँग्रेसमधील अदृश्य शक्तींनी मदत केली। 4 जून नंतर ते सगळे भाजपात प्रवेश करतील, त्यात वडेट्टीवारांचंही नाव। नितेश राणेंचा गौप्यस्फोट। नारायण राणे कोकणात निवडणूक हरणार आहेत, तिथनं मन डायव्हर्ट करण्यासाठी हा ओघ माझ्याकडे आणला असावा। काँग्रेस चलता जहाज है, चलते जहाज से उतरकर डुबते जहाज में कौन बैठेगा म्हणत वडेट्टीवारांचं नितेश राणेंना प्रत्युत्तर। हिंजवडीतील जेवढ्या कंपन्या बाहेर गेल्या त्या उद्धव ठाकरे सरकारच्या काळात गेल्या। ठाकरे लंडनमध्ये बसून खोटी माहिती देत आहेत, त्यांना लंडनहून परत येऊ द्यायचं का याचा महाराष्ट्रातल्या जनतेनं विचार करावा। नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका। मराठा योजनांची माहिती मराठा तरुणांपर्यंत पोहोचली नाही तर योजनांचा लाभ कसा मिळणार? योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचावी यासाठी जाहिरातींवर खर्च केला जातो। सुप्रिया सुळेंनी या गोष्टी शिकून घेतल्या पाहिजेत। नितेश राणेंची सुप्रिया सुळेंवर टीका। भुजबळांनी आव्हाडांबाबत व्यक्त केलेलं मत वैयक्तिक, पक्षाचा आणि नेतृत्वाचा त्या वक्तव्याशी संबंध नाही। भाजप नेत्यांकडून असं घडलं असतं तर महाविकास आघाडी नेत्यांनी धिंगाणा घातला असता। नितेश राणेंची प्रतिक्रिया। जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल होऊन 2 दिवस उलटूनही त्यांना अटक नाही, त्यांना त्वरित अटक केली जावी। आरपीआय आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांची धुळ्यात मागणी। मनुस्मृतीवरील लक्ष विचलित करण्यासाठी भाजपनं आव्हाडांविरोधात आंदोलनं केली। आव्हाडांनी माफी मागितली, त्यांचा हेतू केवळ मनुस्मृतीला विरोध करणं इतकाच होता, त्यामुळे आरपीआय सेक्युलर आव्हाडांच्या पाठीशी। किरण चन्ने यांचं वक्तव्य। बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली म्हणून आव्हाडांनी जाळणं गरजेचं नाही। आव्हाडांनी नाटक आणि कॉपी करण्याचा प्रयत्न केला। केंद्रीय मंत्री रामदास आठवले आव्हाडांवर बरसले। पुणे अपघात प्रकरणात अंजली दमानिया यांनी अजित पवारांवर केलेले आरोप चुकीचे। अजित पवार अशा प्रकरणात फोन करण्याची शक्यता नाही। रामदास आठवलेंची प्रतिक्रिया। जालन्यातल्या बदनापूरमध्ये दुष्काळग्रस्त गावांना नाना पटोलेंनी दिली भेट। मुख्यमंत्री सुट्टीवर आणि मंत्री परदेशात असल्यानं जनता बेजार। नाना पटोलेंची सरकारवर टीका। मराठवाड्यातल्या जवळपास 75% भागात दुष्काळ। शेतकरी आत्महत्येसाठी सरकार जबाबदार असल्याचा नाना पटोलेंचा आरोप। आता सरकारनं मदत केली नाही तर काँग्रेस रस्त्यावर उतरणार, पटोलेंचा इशारा। नितेश राणेंनी शिर्डीतल्या साईबाबांचं घेतलं दर्शन। साईबाबांचे आशीर्वाद मोदींवर राहावेत आणि पुन्हा त्यांचं नेतृत्व देशाला मिळावं अशी साईबाबांकडे प्रार्थना केल्याची नितेश राणेंची प्रतिक्रिया। मोदी हे स्टंटबाज आहेत, स्वतःला देव म्हणून घ्यायलाही त्यांनी कमी केलं नाही। आता एका देवानं दुसऱ्या देवाकडे साकडं घालावं हा स्टंट सुद्धा मोदीच करू शकतात। जनतेनं याला करमणूक म्हणून पाहावं, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। इंडिया आघाडीला 340च्या आसपास जागा मिळतील। आजच्या मतदानानंतर सर्वे येईल, त्यात हे दिसेल। विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य। रावेरमध्ये वातावरण चांगलं, रक्षा खडसे चांगल्या मताधिक्यानं निवडून येतील, एकनाथ खडसेंना विश्वास। भिवंडीतल्या स्ट्रॉंग रूम बाहेर जुन्या कम्प्युटरच्या टेम्पोमुळे काही काळ गोंधळ। स्ट्रॉंग रूमच्या बाहेरची सुरक्षा आणखी वाढवावी, सुरेश म्हात्रेंची मागणी। अलिबागमध्ये झळकले सुनील तटकरेंच्या विजयाचे बॅनर। शिंदे गटाचे तालुका प्रमुख राजा किणी यांनी बॅनर लावल्याची माहिती। रायगडमध्ये अनंत गीते विरुद्ध तटकरे अशी लढत। कंत्राटदार ऐकत नसेल तर त्याचा सन्मान करायचा का? भाजप आमदार योगेश सागर यांची प्रतिक्रिया। मी मारहाण केली असेल तर गुन्हा दाखल करावा, पुरावा द्यावा, सागर यांचं मनसेला आव्हान। कांदिवलीमध्ये भाजप आमदार योगेश सागर आणि कार्यकर्त्यांची पालिका अधिकारी आणि कंत्राटदारांना मारहाण प्रकरणी योगेश सागर यांच्यावर कारवाई करावी, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंतांची मागणी। पुणे अपघात प्रकरणी पुणे पोलीस अल्पवयीन मुलाची चौकशी करणार। आज 2 तास अल्पवयीन मुलाची चौकशी करण्याची परवानगी। पुणे अपघात प्रकरणी अटकेत असलेल्या सुरेंद्र कुमार अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। दोघांना ड्रायव्हर गंगाराम पुजारीला डांबून ठेवल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात सुनावली शिक्षा। पुण्यातल्या ससून हॉस्पिटल ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणातल्या आरोपींची विभागीय चौकशी होणार। चौकशीत दोषारोप सिद्ध झाल्यास तिघांनाही सेवेतून बडतर्फ केलं जाणार। परवाना कक्षात 21 ते 25 वयाखालील व्यक्तींना मद्य विक्री केल्यास आस्थापनांवर कडक कारवाई केली जाणार। हॉटेलच्या ओपन टेरेसवर मद्य पुरवल्यास कारवाई होणार।
राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईंची पत्रकार परिषदेत माहिती। नागपूरच्या शारदा चौकावर झालेल्या हिट अँड रन प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी देवेंद्र फडणवीस यांना पाठवलं पत्र। घाटकोपर होर्डिंग प्रकरणी मोठा खुलासा। जानेवारी 2021 मध्येच महाराष्ट्र डीजीपी कार्यालयानं घाटकोपर होर्डिंगच्या बांधकामाची परवानगी नाकारली होती। मात्र तत्कालीन जीआरपी आयुक्त कैसर खालिद यांनी 2022 मध्ये होर्डिंगच्या बांधकामाला परवानगी दिल्याचं समोर। घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणी अटक झालेला स्ट्रक्चरल इंजिनियर मनोज संघू याला 5 जूनपर्यंत पोलीस कोठडी। होर्डिंगचं स्थिरता प्रमाणपत्र दिल्याचा संघू याच्यावर आरोप। भिवंडीतल्या 4 होर्डिंग्जना MMRDAची नोटीस। कंपनीची हायकोर्टात धाव। कारवाई बेकायदा असल्याचा दावा, तर MMRDAनं उत्तर देण्यासाठी मागितला वेळ। सोमवारी होणार सुनावणी। डोंबिवली स्फोट प्रकरणी अमुदान कंपनीचे मालक मलय मेहता आणि स्नेहा मेहता यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। तपासात प्रगती नसल्यानं पोलिसांना आरोपींची पोलीस कोठडी वाढवून देण्यास कोर्टाचा नकार। कालीचरण महाराजांनी महिलांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून दखल। या प्रकरणी नाशिक पोलीस आयुक्तांना कारवाई करून अहवाल आयोगाला सादर करण्याचे निर्देश। रुपाली चाकणकर यांची ट्विट करत माहिती। नाशिक विभागीय आयुक्तपदी प्रवीण गेडाम यांची नियुक्ती। आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर अनुभवी गेडाम यांची नियुक्ती। विद्यमान आयुक्त राधाकृष्ण गमे आज निवृत्त। बुलढाण्यात मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजपच्या 2 गटातला वाद चव्हाट्यावर। माजी आमदार चैनसुख संचेती यांच्या गटानं सभापतींवर आणलेला अविश्वास ठराव संमत। भाजपचे शिवचंद्र तायडे यांच्या गटाला धक्का। 13 विरुद्ध 4 मतांनी अविश्वास ठराव संमत। MMRDAची मान्सूनपूर्व तयारी पूर्ण। मान्सूनसाठी 24 तास नियंत्रण कक्ष। विविध आपत्ती व्यवस्थापन संस्थांशी समन्वय साधून मान्सून दरम्यान येणाऱ्या तक्रारींचं निवारण करणार। कोकणामध्ये आजपासून मासेमारीला बंदी। 1 जून ते 31 जुलैपर्यंत मासेमारीवर पूर्णपणे बंदी राहणार। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय। राज्यामध्ये पाण्याची भीषण टंचाई। अवघा 22% पाणीसाठा शिल्लक। मराठवाड्यात 8% पाणीसाठा, तर पुणे विभागातही फक्त 15% पाणीसाठा शिल्लक। ठाणे शहरातल्या काही भागात 5% पाणी कपात लागू, तर 5 जूनपासून 10% पाणी कपात होणार। पाण्याचा काटकसरीनं वापर करावा, ठाणे पालिकेचं नागरिकांना आवाहन। अकलूजमध्ये भीषण पाणी टंचाई। नीरा नदी कोरडी पडल्यानं अकलूज परिसराला पाणी पुरवठा करणाऱ्या बंधाऱ्यातील पाणीसाठा घटला। शहराला आता 5 ते 6 दिवसाआड होतोय पाणी पुरवठा। परभणीच्या पूर्णा तालुक्यातल्या कमलापूरमध्ये भीषण पाणी टंचाई। एबीपी माझाच्या बातमीनंतर गटविकास अधिकाऱ्यांकडून अर्धवट जलजीवन योजनेच्या कामाची पाहणी। विहीर आणि बोर अधिग्रहण केलं जाणार। धाराशिवमध्ये केंद्र सरकारच्या परिपत्रकामुळे 5,19,000 शेतकरी खरीप 2023च्या पीक विम्यापासून वंचित। परिपत्रक मागे घेण्यासाठी ठाकरे गटातले खासदार आणि आमदार आक्रमक। पाण्याअभावी जळालेल्या फळबागांचं तत्काळ पंचनामे करून मदत द्या। ठाकरे गटाची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी। मदत न मिळाल्यास मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांसह तीव्र आंदोलनाचा इशारा। जळगाव जिल्ह्यातल्या वरणगावमध्ये आधीच भीषण पाणी टंचाई। वीज पुरवठाही खंडित होत असल्यानं शेतकऱ्यांना अश्रू अनावर। त्या समस्येवर तत्काळ उपाययोजना करावी, शेतकऱ्यांची मागणी। बारामतीच्या वाघळवाडी गावच्या मयुरी सावंतचं MPSC परीक्षेमध्ये यश। राज्यात मुलींमध्ये प्रथम क्रमांकानं यशस्वी होत पोलीस उपनिरीक्षक पदाला घातली गवसणी। सर्वच स्तरांमधनं मयुरी सावंतवर कौतुकाचा वर्षाव। पंढरपूरमधल्या विठ्ठल मंदिरातील हनुमान गेटजवळ जमिनीमध्ये सापडली खोली। खोलीत 12व्या शतकातील 2 व्यंकटेशाच्या मूर्ती आणि दगडी पादुका आढळल्या। मुंबई विमानतळ, CSMT स्टेशन आणि ताज हॉटेलला बॉम्बनं उडवण्याची धमकी देणाऱ्या तरुणाला अटक। अरविंद राजपूत नावाच्या व्यक्तीला उत्तर प्रदेशमधनं घेतलं ताब्यात। मुंबईतल्या ताडदेव परिसरातल्या किराणाच्या गोदामाला भीषण आग। आगीमध्ये गोदाम जळून खाक। आगीचं कारण अद्याप स्पष्ट। वाशिमच्या मालेगावमधल्या खिरडे इथं घराला आग। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती। आगीमध्ये जीवनावश्यक वस्तू जळून खाक। नवी मुंबई पालिकेच्या मुख्यालयातून शहर अभियंता म्हणून निवृत्त झालेले संजय देसाई यांची घोडागाडीतून वरात।
ढोल ताशा वाजंत्रींची देखील सोय, तर वऱ्हाडी म्हणून पालिकेचे इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित. मुंबईतील बेस्टच्या विक्रोळी आगारातील 21 कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्तीनिमित्त कार्यक्रमाचं आयोजन. कार्यक्रमाला सर्व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांची हजेरी. ISO मानांकन प्राप्त करणारी पाचगणी नगर परिषद राज्यामध्ये पहिली. आरोग्य विभाग आणि स्वच्छ भारत पॉइंट इथं कचरा प्रक्रिया प्रकल्पात राबवलेल्या उत्कृष्ट कार्यप्रणालीबद्दल नगरपालिकेला प्रमाणपत्र. पाटबंधारे विभागातील कार्यकारी अभियंता राजेश सलगरकर यांच्या लॉकरमध्ये तब्बल 1,61,00,000 रुपयांचा ऐवज. परळीतील घरातून 21 लाख रुपयांचा ऐवज सापडला. सलगरकर याला 28,000ची लाच घेताना एसीबीनं पकडलं. लोकांना फसवण्यासाठी सायबर गुन्हेगारांची नवी शक्कल. राष्ट्रीयकृत बँकेचं नाव आणि लोगो वापरून लोकांना फसवण्याचा प्रयत्न. सोलापुरात अनेक व्हॉट्सअप ग्रुपवर बँकेच्या नावानं खोट्या लिंक्स व्हायरल. हिंगोलीतल्या व्यापाऱ्याची 3,13,00,000ची फसवणूक. अकोल्यातील 4 व्यापाऱ्यांविरोधात हिंगोलीमध्ये गुन्हा दाखल. गुन्ह्याचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू. रेशन दुकानावर कारवाई न करण्यासाठी 20,000 रुपयांची लाच घेताना मच्छिंद्र माने हा कोतवाल एसीबीच्या जाळ्यात. बीडच्या केजमधली घटना. माने हा तहसीलदार अभिजित पाटील साठी वसुलीचं काम करतो. परभणीच्या गंगाखेडमध्ये बुलेट आणि कारची टेम्पोला धडक. परभणी ते गंगाखेड रस्त्यावर भीषण अपघात. 14 जण जखमी. जखमींमध्ये 2 बालकांचाही समावेश. अकोला पातूर मार्गावरच्या चांदूर फाट्याजवळ एसटी बस आणि दुचाकीचा भीषण अपघात. पती पत्नीचा जागीच मृत्यू. 15 दिवसांपूर्वीच झालं होतं लग्न. अकोल्याच्या तेल्हारामधल्या बेलखेड इथं दूषित पाणी प्यायल्यानं अनेकांना विषबाधा. तब्बल 44 ग्रामस्थांवर उपचार सुरू, तर 3 जण गंभीर असल्यानं रुग्णालयात दाखल. यवतमाळच्या उमरखेड तालुक्यामध्ये रॅली दरम्यान अज्ञातांकडून दगडफेक. 5 ते 6 जण जखमी. पोलिसांकडून शांतता ठेवण्याचं आवाहन. अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आली होती रॅली. रायगडच्या म्हसळा तालुक्यात माजी जिल्हा कृषी सभापतींच्या चालकाची गोळी झाडून हत्या. 3 दिवसानंतर लागला हत्येचा शोध. चंद्रपूरच्या कोरपना तालुक्यामध्ये आढळले 2 वृद्ध बहिणींचे मृतदेह. या दोघींचाही उष्माघातानं मृत्यू झाल्याची शक्यता. जिल्हा आरोग्य यंत्रणेनं फेटाळली. एका महिलेचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं, तर दुसऱ्या महिलेचा नैसर्गिकरित्या मृत्यू झाल्याची माहिती. अकोला शहरातल्या पूर नियंत्रण रेषेच्या सदोष आराखड्याबद्दल ठाकरे गटाचा आक्रमक पवित्रा. पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना घातला घेराव. मोरणा नदी काठावरच्या ब्लू लाईन आणि रेड लाईन या पूर नियंत्रण रेषेतील तफावत दुरुस्त करण्याची ठाकरे गटाची मागणी. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये भारताचा जीडीपी विकास दर 8.2% असल्याची आकडेवारी. जानेवारी ते मार्च या चौथ्या तिमाहीमध्ये जीडीपी हा 7.8% इतका होता. जीडीपी वाढीचा डेटा हा भारताची मजबूत अर्थव्यवस्था दर्शवतो. जगभरात भारत ही वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असल्याचं 2023-24 मधल्या जीडीपीच्या आकडेवारीवरनं स्पष्ट होतं. मात्र हा केवळ ट्रेलर. पंतप्रधान मोदींचं ट्विट. जगातल्या मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा जीडीपी वाढीचा दर सर्वाधिक. मोदी सरकारच्या प्रयत्नांचं यश. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची प्रतिक्रिया. नव्यानं निवडून येणाऱ्या खासदारांचं स्वागत करण्यासाठी संसद भवन सज्ज. यंदा सर्व खासदारांची नोंदणी प्रक्रिया संपूर्णपणे ऑनलाईन राबवली जाणार. 5 ते 14 जूनपर्यंत नोंदणी प्रक्रिया सुरू असणार. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या दिल्लीतल्या निवासस्थानी इंडिया आघाडीची बैठक. 4 जूनच्या मतमोजणीवर होणार चर्चा. लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला 275हून अधिक जागा मिळतील. पंतप्रधान पदासाठीचा उमेदवार 4 तारखेनंतर घोषित करू. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची माहिती. पंतप्रधान मोदींची ध्यानधारणा हा केवळ देखावा. त्यांना घरातही ध्यान करता आलं असतं. त्यासाठी कॅमेरा घेऊन विवेकानंद मेमोरियलला जाण्याची गरज नव्हती. मल्लिकार्जुन खरगेंचा मोदींवर हल्लाबोल. काँग्रेसला आपल्या दारुण पराभवाची जाणीव झाली आहे. मग आता कोणत्या चेहऱ्यानं माध्यमं आणि जनतेला सामोरं जायचं आणि त्यामुळे काँग्रेस एक्झिट पोलपासून दूर पळतंय. अमित शहांचा काँग्रेसवर हल्लाबोल.
कर्नाटक सेक्स स्कॅन्डल प्रकरणी प्रज्वल रेवण्णाला 6 जूनपर्यंत पोलीस कोठडी. एसआयटी मार्फत तपास सुरू. बंगळुरूच्या कॅम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रज्वल रेवण्णाला अटक करण्यात आली होती. कर्नाटक सेक्स टेप प्रकरणी प्रज्वल रेवण्णाच्या आईची ओले नरसीपूरच्या घरी चौकशी होणार. या प्रकरणी रेवण्णाला 6 जूनपर्यंत पोलीस कोठडी. पाक व्याप्त काश्मीर पाकचा भाग नाही, तिथले लोक हे परदेशी आहेत. इस्लामाबाद हायकोर्टात सुनावणी सुरू असताना सरकारी वकिलांचं विधान. मिर्झापूरमध्ये निवडणूक ड्युटीवर असलेल्या 6 होमगार्ड जवानांसह 13 जणांचा मृत्यू. ताप आणि हाय शुगर बीपीचा त्रास. हरियाणाच्या सोनीपत मधल्या खरखौदा इथं थिनर फॅक्टरीला आग. आगीमध्ये जीवितहानी नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश. दिल्लीहून सॅन फ्रान्सिस्कोला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला तब्बल 30 तास उशीर. 200हून अधिक प्रवाशांचे हाल. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाची एअर इंडियाला कारणे दाखवा नोटीस. कश्मीर महाजनी, सुरभी ज्योती आणि झैन आबाद खान यांच्या गुनाह या सिरीजचा ट्रेलर प्रदर्शित. 3 जूनला डिझनी प्लस हॉटस्टारवर ही सिरीज प्रदर्शित होणार. निर्माता दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर घेऊन येतोय मुक्ताबाईंच्या जीवनावर चित्रपट. संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई असं चित्रपटाचं नाव. 2 ऑगस्ट 2024ला चित्रपट प्रदर्शित होणार. T20 वर्ल्ड कप आधी भारताची आज वॉर्म अप मॅच. न्यूयॉर्कमध्ये भारत आणि बांगलादेशमध्ये होणार सराव मॅच. भारतीय टीमच्या सराव सत्रात विराट कोहलीची गैरहजेरी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.